साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सर्वोच्च न्यायालयाने आज एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक निर्णयात गाझियाबादच्या एका तरुणाला इच्छा मरणास परवानगी दिली आहे। 31 वर्षीय हरीश राणा हा पंजाब विद्यापीठाचा विद्यार्थी होता। तो गेली 13 वर्ष रुग्णालयात निपचित पडून उपचार घेत होता। 2013 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी तो एका इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडला आणि त्याच्या मेंदूला अत्यंत गंभीर दुखापत झाली। तेव्हापासून गेल्या 13 वर्षांपासून कोणतीही हालचाल न करता अंथरुणावर खिळून होता। श्वासोच्छवासासाठी त्याच्या गळ्याला नळी आणि अन्न भरवण्यासाठी पोटाला नळी लावण्यात आली होती। आपल्या मुलाला या अवस्थेत पाहू न शकल्यामुळे त्याच्या वृद्ध पालकांनी त्याचे लाईफ सपोर्ट काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती केली होती। न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि के.डी. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने ही विनंती आज मान्य करत त्याचे लाईफ सपोर्ट काढण्याची परवानगी दिली आहे। न्यायालयाने म्हटले आहे की जेव्हा रुग्णाच्या बरे होण्याची कोणतीही आशा उरलेली नसते तेव्हा डॉक्टरांचे उपचाराचे कर्तव्य संपुष्टात येते। मृत्यूचा हक्क ठरवताना न्यायालयाने शेक्सपियरच्या हॅम्लेटमधील टू बी ऑर नॉट टू बी या वाक्याचा संदर्भही दिला। गेली 13 वर्षे स्वतःच्या मुलाची अत्यंत अंधाऱ्या काळातही निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या त्याच्या पालकांचे न्यायालयाने विशेष कौतुक केले। निकाल देताना न्यायालय भावूक झाले असल्याचे उपस्थितांना दिसून आले।